चला आज बनवायचे आपल्याला वडा रस्सा। सुरुवातीला मी बटाटे शिजवून घेतलेले आणि आता त्याचे सालं काढून घेते। आता आपल्याला करायची वडा करायचा आपल्याला, तर बटाटे बघा हातानेच मी कुस्करून घेतलेले आणि आपल्याला त्याची चटणी बनवायची। आता बटाट्याची कढई ठेवलेली, तेल टाकलेले, जिरे राईल टाकलेली आहे आणि बटाटे टाकून घेते। आता हिरव्या मिरच्या आहे थोड्याशा, कढीपत्ता, हळद सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं, त्याच्यामध्ये आपली चटणी तयार झालेली वडे करण्यासाठी। आणि आता आपल्याला मस्त वडा रस्सासाठी आपल्याला मसाला काढायचा आहे। त्याच्यासाठी मी कांदा छान भाजून घेतलेला आहे आणि खोबरं पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे रस्सा खूप छान होतो। आणि इकडे आता आपल्याला आलं लसूण त्याच्यामध्ये टाकून आपण मसाला तयार केलेला आहे, मिक्सरमधून काढलेला आहे। इकडे मी थोडीशी खडे मसाले घेतलेले आणि ते कोरडेच मिक्सरमधून काढून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे, थोडासा फ्लेवरसाठी, आणि खूप छान टेस्ट लागते रश्श्याची। इकडे आता बघा आपल्याला कढई ठेवलेली आहे आणि तेल पण टाकून झालेलं आपलं। कढीपत्ता टाकलेला आहे मी आणि मिक्सरमधून काढलेला मसाला तो टाकलेला आहे। छान परतून घ्यायचा आपल्याला मस्त। आणि बघा थोडासा आपल्याला खडा मसाला मिक्सरमधून काढलेला तो टाकलेला आहे मी। घरचा मसाला आहे, धणे पावडर आहे, जिरे पावडर आहे। छान मसाला होऊ द्यायचा आपल्याला। बघा छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। वरतून मी थोडी कसुरी मेथी टाकलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला टेस्टी पातळ रस्सा तयार करायचा आहे वड्यासाठी। आणि पाणी टाकलेले त्याच्यामध्ये, अजून पाणी टाकलेले बघा, कारण पातळ रस्सा तयार करायचा आपल्याला। आता इकडे चटणीचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे वडा करण्यासाठी। खूप छान लागते वडा रस्सा, तुम्ही पण करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। इकडे बेसन पीठ घेतलेले आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मीडियम करून घ्यायचे, पातळ, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रकारे करून घेतलेले आहे मी। आणि आता आपल्याला कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि वडी तळून घ्यायची आपल्याला मस्त, बटाटा वडा। आणि तेल गरम झालेले आपल्याला, आता वडे टाकलेले आहे मी। सगळे टाकून झाली आहे बघा आपले वडे आणि चांगले तळून घ्यायचे आपल्याला। दोन्ही बाजूने चांगले आपल्याला तळून घ्यायचे आणि आता एका चाळणीत काढून घ्यायचे आपल्याला बघा। वडी तयार झालेली आपले। इकडे रस्सा पण छान उकळलेला आहे मस्त। आणि बघा आता मस्त काढून घ्यायचं आपल्याला एका ताटामध्ये। सगळे वडे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले। इकडे बाऊल घेतलेले मी मस्त, त्याच्यामध्ये आता रस्सा टाकायचा आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। आता बाबा मस्त त्याच्यामध्ये वडे टाकून घेतलेले, वरून थोडीशी मी शेव टाकलेली आहे, थोडं कांदा टाकलेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आपला वडा रस्सा। खूप छान झालेला आहे, टेस्टी एकदम। थोडा लिंबू पिळून टाकलेला आहे मी वरून, थोडी टेस्ट। आणि मस्त चमच्याने बघा आता आपल्याला खायचा आहे वडा रस्सा। तुम्ही पावाबरोबर पण खाऊ शकता मस्त, आणि वड्याबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागता। तुम्ही पण करून बघा नक्की ही रेसिपी।